वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवोदय विद्यालय समितीमार्फत नॉन टीचिंग स्टाफसाठी भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे. कायमस्वरूपी नोकरी आहे. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी, 12वी उत्तीर्ण विद्यार्थी, त्याचप्रमाणे पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. नवोदय विद्यालय समिती रिक्रुटमेंट ड्राईव्ह 2024 नॉन टीचिंग पोस्ट, रिक्रुटमेंट ऑफ फिमेल स्टाफ नर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, लीगल असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, कॅटरिंग सुपरवायझर, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर अँड मल्टीटास्किंग स्टाफ इन हेडक्वार्टर केडर, रिजनल ऑफिसेस. नवोदय विद्यालय समितीमार्फत नॉन टीचिंग स्टाफची जाहिरात आलेली आहे. भरपूर जागा उपलब्ध झालेल्या आहेत. या पदांविषयीचे डिटेल्स आपण पुढे बघूया. पोस्ट अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे. फिमेल स्टाफ नर्ससाठी पेमेंट मिळणार आहे 44,900 ते 1,42,400 रुपये या रेंजमध्ये. अप्पर एज लिमिट 35 इयर्स दिलेली आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन BSc नर्सिंग झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच या पदासाठी 2.5 इयर्सचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. उमेदवारांना प्रादेशिक भाषा हिंदी आणि इंग्लिश भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. दुसरं पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर. या पदासाठी एज लिमिट 23 ते 33 वर्षे दिलेली आहे. पेमेंट देखील खूप चांगलं बघायला मिळत आहे. 35,400 ते 1,12,400 रुपये. बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. ऑडिट असिस्टंटची पोस्ट आहे. या पदासाठी 18 ते 30 वर्षे एज लिमिट दिलेली आहे. BCom झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी एज लिमिट 32 वर्षे दिलेली आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मास्टर्स डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी सब्जेक्ट और ॲज द मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट द डिग्री लेव्हल. हिंदी विषयामध्ये मास्टर्स डिग्री ज्यांनी घेतलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. डिग्री लेव्हलला इंग्लिश विषय असणे आवश्यक आहे. उमेदवाराने हिंदी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू हिंदी हा ट्रान्सलेशन सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा केलेला असावा. लीगल असिस्टंटची पोस्ट आहे. या पदासाठी 23 ते 35 वर्षे एज लिमिट दिलेली आहे. लॉ झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्लस 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन अँड वर्किंग नॉलेज ऑफ हिंदी अँड इंग्लिश. उमेदवारांना कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच हिंदी आणि इंग्लिश भाषा अवगत असावी. स्टेनोग्राफरची पोस्ट आहे. या पदाकरिता पेमेंट 25,500 ते 81,100 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. एज लिमिट 18 ते 27 वर्षे दिलेली आहे. 12वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्लस स्किल टेस्ट होणार आहे. डिक्टेशन 10 मिनिट्स 80 वर्ड्स पर मिनिट अँड ट्रान्स्क्रिप्शनची टेस्ट होणार आहे कॉम्प्युटरवरती. 50 MTS इन इंग्लिश अँड 65 MTS इन हिंदी. कॉम्प्युटर ऑपरेटरची पोस्ट आहे. 18 ते 30 वर्षे एज लिमिट दिलेली आहे. 81,100 पर्यंत पेमेंट मिळणार आहे. BSc किंवा BCA इन कॉम्प्युटर सायन्स और IT झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. किंवा BE BTech इन कॉम्प्युटर सायन्स और IT झालेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. पुढचं पद आहे केटरिंग सुपरवायझर. या पदासाठी एज लिमिट 35 वर्षे दिलेली आहे. पेमेंट खूप चांगलं बघायला मिळत आहे. कायमस्वरूपी नोकरी आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बॅचलर डिग्री मिळवलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट या पदासाठी एज लिमिट 18 ते 27 वर्षे. 12वी झालेल्या उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच इंग्लिश 30 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी 25 शब्द प्रति मिनिट ही टायपिंगची परीक्षा उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असावी. किंवा जे उमेदवार 12वी झालेले आहेत आणि त्यांनी ऑफिस मॅनेजमेंट हा एक व्होकेशनल सब्जेक्ट घेतलेला आहे असे उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना अकाउंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामाचा अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल. ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट या पदासाठी 12वी झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. प्लस टायपिंगची परीक्षा उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असावी. सेम क्वालिफिकेशन आहे. इलेक्ट्रिशियन कम प्लंबरच्या पोस्ट निघालेल्या आहेत. एज लिमिट 18 ते 40 वर्षे दिलेली आहे. पेमेंट 19,900 ते 63,200 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. 10वी झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्लस उमेदवाराने ITI केलेला असावा. इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडमध्ये 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे.
डिझायरेबल 2 इयर्स एक्सपिरियन्स इन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. इलेक्ट्रिकल वस्तू ज्या असतात त्यांचा मेंटेनन्स करण्याचा 2 वर्षाचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. लॅब अटेंडंटची पोस्ट आहे. या पदासाठी 18 ते 30 वर्षे एज लिमिट दिलेली आहे. 10वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्लस उमेदवाराकडे लॅबोरेटरी टेक्निकचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. किंवा प्लेन 12वी सायन्स झालेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. मेस हेल्परची पोस्ट आहे. 18 ते 30 वर्षे एज लिमिट दिलेली आहे. 10वी झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्लस 5 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. या पदासाठी स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. पुढचं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ. या पदासाठी 18 ते 30 वर्षे एज लिमिट दिलेली आहे. पेमेंट 18,000 रुपये ते 56,900 या रेंजमध्ये मिळणार आहे. 10वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इतर कोणतंही क्वालिफिकेशन मागितलेलं नाही. एज रिलॅक्सेशन शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PWBD कॅन्डिडेट्ससाठी 10 वर्षे. मोड ऑफ सिलेक्शन कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अँड इंटरव्ह्यू. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि इंटरव्ह्यू होणार आहे. काही पदांसाठी स्किल टेस्ट होणार आहे. एक्झामिनेशन सेंटर्स इथे दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक आणि अमरावती या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स असतील. स्कीम ऑफ एक्झामिनेशन पोस्ट वाईज एक्झामिनेशनचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. एक्झामिनेशनमध्ये रिझनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स, लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट, जनरल इंग्लिश अँड जनरल हिंदी ऑफ 10 मार्क्स इच सब्जेक्ट. तसेच सब्जेक्ट नॉलेज ह्या विषयावर प्रश्न विचारले जातील. मल्टीटास्किंग स्टाफसाठी लँग्वेज टेस्ट होणार आहे. जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदी या विषयांची प्रत्येकी 20 मार्कांची टेस्ट होईल. त्यानंतर जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स, बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन या विषयांवरती प्रश्न विचारले जातील. टोटल 100 प्रश्न विचारले जातील. 100 मार्क्स दिले जातील. 2 तासाचा अवधी या परीक्षेसाठी असेल. परीक्षेचे डिटेल्स वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि डिटेल्स चेक करत राहायचे आहे. उमेदवारांकडे व्हॅलिड आणि रजिस्टर्ड ईमेल ID असणे आवश्यक आहे. कारण उमेदवारांना त्यांच्या एक्झामचे ॲडमिट कार्ड्स, तसेच इंटरव्ह्यूचं कॉल लेटर, पर्सनल इंटरॅक्शन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याविषयीचे मेसेज ईमेलवरती कळवले जातील. जे उमेदवार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर करतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. हाऊ टू अप्लाय उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. त्यासाठी उमेदवारांकडे व्हॅलिड ईमेल ID असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे ईमेल ID नसेल त्यांनी नवीन क्रिएट करायचं आहे. उमेदवारांनी फी भरल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. फिमेल स्टाफ नर्स या पदासाठी 1,000 रुपये ॲप्लिकेशन फी प्लस 500 रुपये प्रोसेसिंग फी भरायची आहे. म्हणजे टोटल 1,500 रुपये फी भरायची आहे. आणि इतर जी पदं आहेत जी आपण वाचलेली आहेत त्यासाठी टोटल 1,000 रुपये फी भरायची आहे. उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि ही प्रिंटआउट व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल त्यावेळेस ही प्रिंटआउट देखील तुम्ही सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. त्यासोबतच उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट्सची एक फाईल तयार करायची आहे आणि झेरॉक्स कॉपीच्या 2 फाईली तयार करायच्या आहेत. त्या सर्व झेरॉक्स कॉपीज सेल्फ अटेस्टेड असाव्यात. यामध्ये एज प्रूफसाठी 10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्याविषयीचे सर्टिफिकेट्स आणि मार्कलिस्ट, एक्सपिरियन्स असेल तर त्याविषयीचे सर्टिफिकेट्स आणि मार्कलिस्ट, कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट, त्यानंतर इतर जे सर्टिफिकेट्स आहेत ते सगळेच उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायचं आहे. एक जरी सर्टिफिकेट तुम्ही घरी विसरला तर तुमचं कॅन्डिडेटचर रद्द होऊ शकतं. त्यामुळे काळजीपूर्वक डॉक्युमेंट्सच्या फायली तयार करायच्या आहेत. ज्यावेळेस परीक्षा असेल त्यावेळी उमेदवारांना ईमेलद्वारे कळवलं जाईल. त्यावेळी उमेदवारांनी वेबसाईटवरून कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतात, परंतु प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट फी भरावी लागणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स ओनली इंडियन नॅशनल्स आर एलिजिबल टू अप्लाय. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग आहे. चुकीच्या उत्तरासाठी 1/4 मार्क कट केला जाणार आहे. टेस्ट पेपर हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये असेल. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन विचारात घेतलं जाणार नाही. द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू, ट्रेड टेस्ट, स्किल टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी डिस्प्लेड ऑन द NVS वेबसाईट. जे उमेदवार इंटरव्ह्यूसाठी, ट्रेड टेस्टसाठी, स्किल टेस्टसाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शॉर्टलिस्ट होतील त्यांच्या नावाची लिस्ट ही NVS म्हणजे नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. फायनल रिझल्ट आणि मेरिट लिस्ट देखील NVSच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
उमेदवारांना जर ईमेल मिळाला नाही तर त्यासाठी NVS जबाबदार असणार नाही. त्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि अपडेट्स चेक करत राहायचे आहेत. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आर लायबल टू बी पोस्टेड एनिव्हेअर इन इंडिया. भारतभर उमेदवारांचं पोस्टिंग होईल. सिलेक्टेड उमेदवारांसाठी सुरुवातीचे 2 वर्ष हा प्रोबेशन पिरियड असेल. खाली वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स दिलेले आहेत. त्यापैकी जो फॉर्म तुम्हाला लागू होतो ते फॉर्म्स उमेदवारांनी भरायचे आहेत. OBC कॅटेगरीसाठीचा फॉर्म इथे दिलेला आहे. त्यानंतर SC/ST सर्टिफिकेट यावरती तुम्हाला सही आणि शिक्का घेऊन यायचा आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यावरती सही शिक्का आणायचा आहे आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट्स परत अपलोड करायचे आहेत. सर्टिफिकेट ऑफ इकॉनॉमिकली वीकर सेक्शन तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत त्या उमेदवारांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे उमेदवार या पोस्टसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.